नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. तुमचं कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? चला, आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझं घर पण तुम्हाला दाखवते. आता घर हे विकायचं आहे. मला हा घर विकायचं आहे. का विकायचं आहे, कशामुळे विकायचं, ते हे सगळं सांगायचे मला आता जरूर नाही वाटत. पण कसं आहे, सगळ्यांना आपल्या आपल्या मनाचा प्रश्न असतो आणि काही गोष्टी असतात ते सांगायचे नसतात. मजबुरी असते काय लोकांची, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही माझी मजबूरी समजू शकता. आता मी एक पहिली गोष्ट की माझा घरचा पत्ता मी सांगू नाही शकत. माझा मी व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करा. व्हॉट्सअपला मी तुम्हाला सांगेन घर कुठं आहे, काय आहे, कसं आहे, कसे आहे, ते सगळं तुम्हाला मी सांगेन. आता मी लोकेशन नाही देऊ शकत का, तर मला कसं आहे, माझ्या जीवाला धोका आहे. मी माझा घरचा पत्ता असं यूट्यूबला नाही टाकू शकत. मला हे घर विकायचं आहे म्हणून एक मेसेज म्हणून मी देते. तर तुम्ही मला व्हॉट्सअपला माझा मेसेज आहे, माझं एक नंबर आहे, व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्ही. व्हॉट्सअप मेसेजला मी रिप्लाय पण देईन आणि तुम्हाला जे आहे ते कंडिशन पण सांगेन आणि जे पण आहे मी इथंच बोलेन. तसं काय लबाड मला काय बोलायचं नाही, काहीच नाही. आणि जे पण आहे ते खरं बोलेन आणि जे पण आहे रोग बाय ठोक आपलं बोलणं. जोपर्यंत पैसे क्लिअर होत नाही तोपर्यंत घर खाली करून भेटणार नाही. ज्या दिवशी पैसे क्लिअर होत्या त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्हाला घर खाली करून भेटत. हे पण तुम्हाला मी सांगते, वॉर्निंग माझी. एकदा टोकन दिल्यानंतर टोकन वापस भेटणार नाही, हे पण तुम्हाला सांगते. रोग बाय ठोक माझं बोलणं. टाईमपास करायला माझ्याकडे वेळ नाही, ठीक आहे? रोग बाय ठोक बोलणं, बरोबर आहे का नाही? आणि हर गोष्टी मी आता यूट्यूबला सांगू नाही शकत की घर कितीला विकलं, कितीला द्यायचं आहे, का द्यायचं आहे, हे सगळं नाही सांगू शकत, बरोबर आहे का ना? कारण माझं कसं आहे, माझा थोडासा जीवाला पण धोका असू शकतो. घर विकायचं म्हणजे 4 पैसे असल्या माणसाला हे राहतं ना, बरोबर आहे का? तुम्ही समजू शकता माझ्या भावना. आता माझं घर विकायचं आहे. माझं घराचा एरिया आहे कमसे कम 350 पावणे 400 एरिया आहे. बाल्कनी आहे, किचन आहे आणि एक रूम आहे, असं आहे. आणि दुसऱ्या माळ्यावर आहे. रोड टचिंगला घर आहे. जास्त आतमध्ये नाही, काहीच नाही. 2 मिनिटाच्या दोरीवर बस स्टॉप आहे, ठीक आहे? 2 मिनिटाच्या दोरीवर बस स्टॉप आहे. यायला जायला चांगली सुविधा आहे. रस्ता चांगला आहे, सगळं काही चांगलं आहे. आता हा एरिया कुठला आहे ते मी तुम्हाला नाही सांगू शकत, पण जास्त करून मलाडमध्ये आहे, हे समजून जायचं, ठीक आहे? तर चला मी तुम्हाला माझं घर दाखवते. भावांनो बहिणींनो, जर तुम्हाला घर घ्यायचं इंटरेस्ट असेल तर हा नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मेसेज करा, कॉल करू नका. जर मला टाईम असेल तर मी कॉल पण उचलेन, पण मी जास्त करून कॉल उचलत नाही. मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय देईन. ह्या घरावर लोन होत नाही, मी तुम्हाला आताच सांगते. ह्या घरावर लोन होत नाही. जे पण आहे ते रोग बाय ठोक बोलणं, ठीक आहे? ह्या घरावर लोन होत नाही, मी अजून एकदा सांगते, ठीक आहे? चला मी तुम्हाला घर दाखवते. हे बघा, हा घर आहे. हे घर असं आहे. हे दिवार पण बघू शकता तुम्ही. हे घर असं आहे. हे घराची लादी बिदी बघू शकता. हा एरिया असा आहे. हा बेडरूम आहे, म्हणजे रूमच आहे. तुम्ही हॉल पण म्हणू शकता, रूम पण म्हणू शकता. हे असं आहे बघा, बघू शकता. जास्त मोठं नाही आणि जास्त बारका पण नाही. हे बघू, ठीक आहे? हे बघा, हे आपली बाल्कनी. ह्या साईडला बाल्कनी पण आहे. हे बघा, बाल्कनी पण बघू शकता एकदम, ठीक आहे? हे बघा, जेवढे आपली घर आहे तेवढं आपली बाल्कनी आहे एकदम, ठीक आहे? हे बघू शकता एकदम. साईडला हे लागलेलं आहे, काय म्हणतात त्याला, ग्रीन लागलेलं आहे. तर ते बघू शकता. हे ग्रीन पण आहे, आपलंच आहे ग्रीन, ठीक आहे? हे बघा, हे सगळं ग्रीन आपलं आहे. हे बघा, आता हे बेड तुम्हाला दाखवते. ही फर्निचर आपलं. आता हे आपलं किचन आहे. हे किचन आहे. ह्या किचनची लादी पण चांगली आहे, काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. हे आपला किचन वाटा आहे. मोठीच्या मोठी बाल्कनी आहे बघा. ही खिडकी आहे आणि काही टेन्शन नाही, काहीच नाही. चोरीला बस असलं काय होत नाही, काहीच नाही. हे बघा, हे टाकी आहे 700 लिटरची सरिता म्हणून. तर बघू शकता तुम्ही, काही तसं प्रॉब्लेम काहीच नाही. हे बघा, जे पण आहे घर असं जे आहे ते क्लिअर दाखवणं आपलं, काय खोटापणा नाही तसला काहीच नाही. हे बघू शकता तुम्ही. बघा, लादी बिदी सगळं चांगलं आहे. फक्त असं कलर करायचा आहे तुम्हाला लोकांना आणि मग शिफ्ट व्हायचं आपलं सामान घेऊन. हे बघा, हे घर आपलं असं आहे. तुम्हाला पटत असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. हा का, दिवाळ बिवाळ सगळं चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. फक्त थोडंसं हिथला कलर गेलेला आहे. ह्या साईडला थोडंसं काम करणं गरजेचं आहे बघा, ह्या साईडला, ठीक आहे? तर हे बघू शकता. कलर दिल्यानंतर सगळं टाकाटाक होते, असं काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, ठीक आहे? तुम्हाला हे घर विकायचं आहे. ह्याच्यावर काही लोन बिन काय होत नाही, काहीच नाही.
लाईट बिल आपल्या नाव आहे, पाणी आहे भरपूर आहे, BNCचं पाणी आहे, पाण्याचं पण काही टेन्शन नाही, पाणी फुल आहे आपल्याकडे. का पाणी कितीही वापरलं तरी पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. हे बघा आपलं जे पण आहे रिअल जिंदगी, हो का, म्हणजे रिअल आपलं दाखवणं आहे. हे बघा, आता विकायचं माणसाची काही मजबुरी असते म्हणून माणूस घर विकतं. हे बघा, एवढी जागा आहे, घराला कलर दिल्यानंतर टकाटक होईल, सगळं चांगलं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला पसंत असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. साईटला नंबर देत आहे, बघा, बघू शकता. एकदा बाल्कनी खूप छान आहे, बाल्कनीचं काही टेन्शन नाही. बघा, सगळं चांगलं आहे, बाल्कनी सगळं चांगलं आहे, जागा पण खूप आहे. ठीक आहे, बघा, ही रुंद बाल्कनी आहे. साईटला अशी घरं आहेत, साईटला पण बिल्डिंगच आहेत. ठीक आहे, तर हे घर आपलं आहे असं. ठीक आहे, हे घर तुम्हाला दाखवलं आहे मी, हे घर आपल्याला विकायचं आहे. ठीक आहे, ह्या घरावर लोन होत नाही, लाईट बिल माझ्या नावाने आहे, घर पण माझ्या नावाने आहे. जो पण तुमचा सगळा पैसे क्लिअर होत नाहीत तोपर्यंत घर काही खाली होणार नाही. ज्या दिवशी तुमचा पैसा सगळा क्लिअर होत्यात ते तुम्हाला घर खाली करून लगेच भेटेल. कारण कसं आहे, आपण जर पैसे कोणाकोणी घेतो तर घर पण खाली करून भेटत. ठीक आहे, तर जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर साईटला नंबर दिला मी, व्हॉट्सअप मेसेज करा मला. व्हॉट्सअपला तुम्हाला मी सांगते घर कुठं आहे कुठं नाही. आता मी यूट्यूबला नाही सांगू शकत की माझा एरिया कुठला आहे कुठला नाही, पण हे मालाडमध्ये घर आहे. मालाडवरनं कमसे कम एक अर्धा तासाचा रस्ता आहे, बस आहे, बस स्टॉपपासून 1-2 मिनिटाच्या दूरीवर आपलं घर आहे. जायला याला खूप काही चांगली सुविधा आहे, टेन्शन नाही, काहीच नाही. पाणी बिणी खूप आहे, पाण्याचं बी काही टेन्शन नाही, आणि कसलं फसवणं बिसवणं तसलं काहीच नाही. ठीक आहे, आणि यायला जायला पण चांगली सुविधा आहे, मार्केट आहे, सगळं काय आहे. बाहेर गेल्याबरोबर सगळं काय भेटते, असं काहीच नाही की काय भेटत नाही म्हणून. ठीक आहे, आणि घर जर तुम्ही घेऊन भाड्यानं दिलं तर ह्याला 10,000 12,000 रुपये भाडं येऊ शकतं, 30,000 50,000 रुपये डिपॉझिट येऊ शकतं. ठीक आहे, तर बघा, तुमच्या इच्छेप्रमाणे जर घर घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. कारण की माणसाची काही मजबुरी असते म्हणून माणूस घर विकतो. तर हे बघा, आपलं घर खूप चांगलं आहे, सुंदर आहे, आणि आपल्या घरावर आपलं खूप लक्ष असतं. आणि हां, तुम्हाला मेन दाखवायचा मुद्दा राहून गेला. बाथरूम इंग्लिश टॉयलेट आहे आपल्याकडे, बाथरूम पण आहे ना. तर तुम्ही म्हणता बाथरूम नाही का, हे बघा, बाथरूम पण आहे, इंग्लिश टॉयलेट आहे. जास्त मोठं नाही, जास्त बारीक पण नाही. हे बघू शकता तुम्ही, हे बघा, हे बाथरूम आहे, इंग्लिश टॉयलेट आहे. ठीक आहे, तर असं नाही की बिल्डिंगमध्ये बाथरूम नाही, मी दाखवायचं विसरून गेली. तर हे बाथरूम पण आहे आपल्याकडे, काही टेन्शन नाही, काहीच नाही. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. बघा, साईटला नंबर देते, व्हॉट्सअप मेसेज करा. जर तुम्हाला घर पटलं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. माझा फोन लागत नाही, इनकमिंग आउटगोईंग बंद आहे, कारण की खूप लोक परेशान करतात म्हणून मी इनकमिंग आउटगोईंग बंद केलेलं आहे. आणि साईटला नंबर जो दिला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय देईन, आणि तुम्हाला मी सांगेन की घर कुठं आहे ते. ठीक आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर मला 1 दिवस आधीच सांगा, ताकी मग त्या हिशोबाने मला घरी थांबायला. ठीक आहे, आणि प्लीज न सांगता माझ्या घरी कुणी येऊ नये अशी कृपया करून विनंती आहे. ठीक आहे, मी तुम्हाला एकच सांगते, न सांगता माझ्या घरी कुणीही येऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे. ठीक आहे, ते घर येणं आणि भ्या दाखवणं सुद्धा एक गुन्हा आहे. आता तुम्ही म्हणता हे सगळं का बोलते, कारण की काल कोणी माझ्या घरी आलं आणि बाहेरनं आवाज देते आणि सांगत पण नाही कोण आहे कोण नाही. असं जर दुबारा केलं कोणी तर माझी एकटं वाईट नाही. मी तुम्हाला आताच सांगते, माणूस एकटा असतं, माणसाला अटॅक पण येऊ शकतो, काय पण येऊ शकतो. तर कृपया करून नोंद घ्यावी माझी. ठीक आहे, काही चुकलं असेल तर माफी असावी. ठीक आहे, चला भावांनो, आणि वाईट वाटून घेऊ नका भावांनो. मी काय लय मोठी सेलिब्रिटी नाही, तेव्हा तुम्हाला मी अशी बोलते. कारण कसं आहे, माणसाला का क्षणाचं काय भरोसा नाही. माणसाचा नकाराला जीव असतो. जर तुम्ही बाहेर उभा राहणार आणि भ्या दाखवणार, हे करणार ते दाखवणार, माणूस कितीही स्ट्रॉंग असलं तरी माणूस भेटतं, बरोबर आहे का नाही. म्हणून कृपया करून असं मस्ती करू नाही माझ्या संगती, हेच माझी नम्र विनंती आहे. ठीक आहे, समाजाला विषयाला कापी आहे. ठीक आहे, माझी कोण मैत्रीण पण जवळची असली तिला पण हे सांगणं आहे, कोणी का असा ना. ठीक आहे, सगळ्यांना नेम लागू आहे. जर मला कोणी असं केलं तर मी गप बसणार नाही ह्या बारीने, मी तुम्हाला आताच सांगते. ठीक आहे, कृपया करून नोंद घ्यावी. तुम्ही मग घर बघायचा, तुम्ही म्हणता की घर बघायला आलो, हे आलो, काय का असा ना, त्याला पण रूल आहेत, त्याला पण नियम आहेत. ठीक आहे, माझ्या संग बोलणं झाल्याशिवाय कोणीही माझ्या घरी यायचं नाही. ठीक आहे, माझी कृपया करून, कारण मला कोणावर भरोसा नाही, हे माझी नम्र विनंती आहे. ठीक आहे भावांनो बहिणीनो. ठीक आहे, चला, माझा हा साईटला नंबर आहे, व्हॉट्सअप मेसेज करा. घर तुम्हाला पसंत असते तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि घर पसंत असेल तर नक्की बघा या. घर भाड्यानं दिलं तर 10,000 रुपये भाडं येऊ शकतं. ठीक आहे, चला मग, बाय. रोड टचिंगला घर आहे, सगळं सुविधा आहे, एवढंच की लोन होत नाही. बाय. हां, काय नको म्हणतात स्मिता, घर नको ग विको, प्लीज हे कमेंट करू नका प्लीज. माझी मजबुरी तुम्हाला नाही माहिती,
मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी चांगला विचार करता, पण माझी मजबुरी तुम्ही नाही समजू शकत, ठीक आहे. तेव्हा मला समजून घ्या थोडंसं, ठीक आहे. मी जे पण करते माझ्या यशसाठीच करते, बरोबर आहे का नाही. तुम्हाला नक्की सांगेन, ठीक आहे. चला बाय, लव यू.